पाटील यावेळी मात्र स्ट्राईकला होता. लान्स केला यावेळी सफल होऊन डान्सिंग राऊंड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती पहिली रन निश्चित पूर्ण होते. मच्छिंद्र पाटील विचार करण्यास भाग पडला. या चेंडूने गौरव पाटील अर्थात दोघेही बंधू आपापसात भिडतायत. विचार केला गौरव पाटीलचा तर स्पर्श फायटर्स अर्थात देवेंद्र देशमुख यांच्या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळतोय. तर दुसरीकडे एकविरा 11 संघ अर्थात भूषणभाई पाटील यांचा संघ आपण पाहतोय लढतोय भिडतोय. यावेळी मात्र करामत करतोय. पहिला चेंडू होता गौरवचा आणि पहिल्या चेंडूवरती सफल होऊन खेळलाय एकेरी धावेसाठी मच्छिंद्रने. ओरपीच चेंडू यावेळी कव्हर कॉर्नर कडे रवाना होतोय. हा चेंडू बी शेप मध्ये खेळून काढलाय. सेकंड रन घेण्याचा प्रयत्न यावेळी यशस्वी प्रयत्न होत आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. यावेळी दोन्ही खेळाडूंची मच्छिंद्र पाटील आणि चेतन देशमुख या दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर वीर मराठा प्रीमियर लीगचा सिरीज या मालिकेविरुद्धचा किताब या दोन्ही खेळाडूंनी पटकावलाय. जर विचार केला चेतन देशमुखचा तर वीर मराठा प्रीमियर लीग पहिला जो मान मिळाला होता मालिकावीराचा तो चेतन देशमुखच्या नावावरती गेला होता. त्यानंतर मात्र मच्छिंद्र पाटील सुद्धा मालिकावीराचा प्रताप केलाय. एक रेकॉर्ड कायम केला होता अर्थातच वीर मराठा प्रीमियर लीग मध्ये. आणि हे 6वं पर्व आपण पाहू शकाल वीर मराठा प्रीमियर लीगचा. दोन्ही खंदे फलंदाज एकविरा 11 कडून खेळतात. आता भूषणभाई पाटील यांचा पॅक केलेला संघ आपण पाहतोय यावेळी मैदानावरती खेळतोय. पण गोलंदाज कौतुक करायला हवा. कुठेही कोणताही चुकीचा चेंडू हाताळत नाहीये. ज्या प्रकारे चेंडू टाकताय पूर्णपणे फलंदाजांना जोखून ठेवलंय. एक दडपण दिलंय. अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतोय. प्रेशर दिलंय या फलंदाजांवरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 38 मध्ये सर्कल आपण पाहू शकाल. 9 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. कोणत्याही त्या फलंदाजाला या सर्कलच्या बाहेर चेंडू मारण्यास मात्र अडवतात. निश्चितपणे चांगलं गोलंदाजीचा प्रयत्न आहे आपण पाहू शकाल या ठिकाणी गौरव पाटील कडून पाहायला मिळतंय अर्थात स्पर्श फायटर या संघाकडून. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू यावेळी मात्र भिडकावून दिलाय. सरळ चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावर. डिफेक्सचा मिड विकेटच्या कडे रवाना 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी मात्र 11 धावा धाव फलकावरती लागतात. पहिलं षटक समाप्त झालंय गौरवचं आणि गौरवच्या या चेंडूवरती गोलंदाजीवरती मात्र 11 धावा लागतात अर्थात एकविरा 11 संघाच्या. निश्चित कौतुक करेल मी राजू पाटील मॅन फ्रॉम पेण कांबारली आणि त्याचबरोबर प्रशांत बांदेवडेकर अर्थात मॅन फ्रॉम पेण या दोन्ही पंचांचं अतिशय सुरेख काम पाहतात. गेली 2 दिवस उद्या 3रा दिवस असेल आणि 2 दिवसांमध्ये यशस्वी काम पाहायला मिळतं. ही स्पर्धा वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व 6वं यशस्वी करण्यासाठी हे दोघंही पंच मात्र चांगलं काम करताना पाहायला मिळतात. कौतुक करायला हवं. मागचं 2021 5वं पर्व जर पाहिलं तर हेच दोघं पंच या क्रिकेटच्या मैदानावरती ऑफिशियल म्हणून काम करत होते. प्रशांत बांदिवडेकर आणि राजूदादा पाटील अर्थात मॅन फ्रॉम प्रेम कांबारली. या दोन्ही पंचांचं कौतुक करून पुढे वळूया दुसऱ्या षटकाकडे. प्रचित पाटील मॅन फ्रॉम स्वाली. यावेळी जबरदस्त फटका. यावेळी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. सोचा समझा प्रकार देखा पीछे है जगह बनाई. हिट लगा बीचों बीच दोनों फील्डर के बीच बीच गेंद गई सीमा रेखा के बाहर बिल्कुल 4 रन. क्या बात है मच्छिंद्र पाटील. थँक्यू डीसी. 4 धावा येतात. एक A1 क्वालिटीचा चौकार पाहायला मिळाला. मच्छिंद्रच्या भात्यामधून पुन्हा एकदा तोच फटका. यावेळी क्षेत्ररक्षक तिथे आहे पण क्षेत्ररक्षक आडवेल का. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस. यावेळी रेस जिंकली. चेंडू सीमा पार जाते. चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार मच्छिंद्रच्या भात्यामधून. थँक्यू डीजे.
ठाणे बरोबर रायगड जिल्ह्याची सुद्धा क्रिकेट ही शान आहे आणि खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचा विचार केला तर क्रिकेटची पंढरी म्हणून त्या रायगड जिल्ह्याला ओळखलं जातं. ही शान आहे क्रिकेटची आणि तुम्हा आम्हा आपल्या सर्वांना वेळ लावणारे हाच आहे क्रिकेट. क्रिकेटचा खेळ जिथे काहीही घडतं. क्रिकेटच्या रंग सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आपल्याला पाहू शकाल यावेळी मात्र खेळताना दिसतोय. दोन्ही संघाच्या माध्यमातून निश्चितपणे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न होतो. यावेळी मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ आहे. एक कॉन्टॅक्ट आणि संपर्क पाहायला मिळत आहे मच्छिंद्र पाटील आणि चेतन कडून. 2 धावा पूर्ण होतात. धापलकावरती धावा लागतात. 21 धावा. मच्छिंद्र पाटील फॉर्म मध्ये येतोय. क्लास चांगला आहे. निश्चितपणे ऑफ साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार हाणले जरूर पण यावेळी मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न. पायाचा वापर झाला नाही. पदलालित्य पाहायला मिळालं नाही. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. निर्धाव चेंडू आलाय. या चेंडूवरती कमबॅक केलं प्रचितनी. 2 चेंडूवरती मार खाला चौकारांचा. 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर या चेंडूवरती मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते पाहायला मिळते. ओव्हरपिच चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला. मात्र इथे मात्र चूक घडते. थोडा चेंडू शरीराचा वेध घेतोय. लेग बिफोर विकेटची अपील जरूर केली होती पण लेग बाईच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळते संघाला. धावफलकावरती धावा लागतील. 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रचित पाटील मॅन फ्रॉम स्वाली यावेळी मात्र फर्स्ट फायटर कडून खेळतोय. निश्चितपणे 22 धावा धावफलकावरती आहेत. पुढे उभा आहे चेतन देशमुख मॅन फ्रॉम नारंगी. एक चांगला ताकदवर खेळाडू पण या चांगल्या ताकदवर खेळाडूला मात्र थांबून ठेवतोय प्रचित पाटील. चेतन देशमुखचा विचार केला तर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. वनवाट्याच्या मैदानावरती गेल्या वर्षी 6 चेंडूवरती 6 षटकार लगातार लगावले होते याच खेळाडूने चेतन देशमुखने. तसेच वीर मराठा प्रीमियर लीग जे पहिलं पर्व झालं होतं त्या पहिल्या पर्वामध्ये सुद्धा मालिकावीराचा प्रताप पटकावला होता चेतन देशमुखने. तांबाटीच्या मैदानावरती 4 चेंडूवरती 4 सलग षटकार खेळले होते चेतन देशमुखने. पेणच्या मैदानावरती सुद्धा सलग 3 षटकार मारण्याचा विक्रम केला याच चेतन देशमुखने. निश्चितपणे चांगला खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बॅक टू बॅक वारंवार सातत्य आहे. प्रयत्न चांगला करतोय. मेहनत चांगली या चेतनकडे आणि म्हणूनच एकविरा 11 संघाकडे आयकॉन प्लेअर म्हणून त्याची निवड झाली आहे भूषणभाई पाटील यांच्या संघामध्ये. तो खेळाडू मात्र मैदानावरती खेळ करताना दिसतोय आपल्याला आता. यावेळी एक चांगलं खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे 2 षटक समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकांचा विचार केला. 12 चेंडूचा एकही अवांतर धाव नाहीये. आम्हाला आमचे आतिश सर सांगतायत. आशिष मालुसरे 12 चेंडूचा खेळ झाला आणि 12 चेंडूवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 22 धावा. 11च्या सरासरीने 22 धावा धावफलकावरती आहेत. प्रिंकल स्टार संघाचा विचार केला तर अतिशय मात्र जेवणावरती ताव मारून आराम करताना दिसते डगआउट मध्ये. त्यांचे सर्व प्लेयर्स त्यांचे आयोजक व्यवस्थापक निश्चितपणे खुर्च्यांवरती पाय टेकून आराम करतात. मात्र डगआउट मध्ये त्यांच्या प्रिंकल स्टारचे प्लेयर्स. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉफ केलेला चेंडू देवेंद्र देशमुखच्या खाली येत आहेत पण मात्र झेल यावेळी मात्र थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. नो मॅन स्टँड मध्ये हा चेंडू विसावला. तद्वर मात्र मिळतायत 3 धावा. बघा इथे जिथं झेल होता तिथे झेल घेण्याचा प्रयत्न निश्चित झाला पण मात्र नो मॅन स्टँड मध्ये चेंडू विसावला. तिथे मात्र जिथे 1 धाव गेली असते तिथे मात्र 3 धावा पळून काढल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही. आणि रनिंग बिटवीन तेव्हा चांगली होते जेव्हा दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट चांगला होतो. संपर्क चांगला होतो तेव्हा चांगल्या धावा पळून काढू शकतात. हरणाच्या गतीने आणि चित्त्याच्या चपळाईनं दोन्ही फलंदाजांनी 3 धावा पळून काढल्यात. विचार करण्यास भाग पाडलाय गोलंदाज वैभवला. हे खेळाचं प्रात्यक्षिक निश्चित पाहायला मिळतंय. अकोटप्याचा चेंडू यावेळी मात्र फ्लाय मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेतन देशमुख झेल देऊन बाद होत आहे. बॅटच्या बरोबर स्टिकरला लागला यावेळी चेंडू आणि स्टिकरवर लागल्यास खेरीज इथे मात्र क्षेत्ररक्षक होता. कोणती चूक केली नाही आणि इथे मात्र मोठा फलंदाज पहिल्या सलामीचा फलंदाज चेतन देशमुख बॅक टू पवेलियन. थँक्यू. 6 चेंडूवरती
एक षटकाराखेरीज 9 धावांवरती बाद होतोय झेल देऊन चेतन अर्थात पिंट्या मॅन फ्रॉम नारंगी यावेळी बाद झाला झेल देऊन साधा सोपा झेल दिला स्टिकरवर लागला होता बॅटच्या इथे चेंडू आणि तिथेच मात्र गडी बाद झाला चेतन देशमुख मच्छिंद्र पाटील सुद्धा हवेत खेळण्याचा प्रयत्न करतोय यावेळी पंकज देशमुख चेंडू खाली कोणतीही चूक करणार नाही माहितीये चांगला झेल पकडला निश्चित टाळ्यांचा कडकडाट झाला फर्स्ट फायटर कडून यावेळी मात्र बाद होणारा फलंदाज होता मच्छिंद्र पाटील क्या बात आहे डीजे इथे सुद्धा बॉटम एशला लागला चेंडू मच्छिंद्र पाटीलचा आणि इथे मात्र गडी बाद झालाय पोलीस पाटील पंकज देशमुख यांचं कौतुक करायला लागेल रनिंग चांगली होती धावत येऊन झेल टिपला आणि ह्याचं खरं श्रेय त्यांच्या फिटनेसला जातं रोज सकाळी उठून वॉकिंग करतात मॉर्निंग वॉकिंग असते व्यायामाचा चांगला प्रकार करतात आणि तो फिटनेस त्यांच्या कामी आला बघा किती रेस केली त्यांनी रनिंग केली आणि तिथे मात्र चांगला झेल टिपला आणि मोठा फलंदाज माहिती होतं मच्छिंद्र पाटील जर खेळ या मैदानात टिकला तर जास्तीत जास्त धावा कुठून काढेल आणि तिथेच मात्र याला जाळं टाकलं आणि त्या जाळ्यात बरोबर दोन्ही फलंदाज चेतन आणि मच्छिंद्र अडकले आणि इथे 2 गडी बाद झाले ओहो यावेळी पंच वळतात आमच्याकडे यावेळी वाईटचा इशारा आहे अवांतर धाव संख्येत 1 निभर धावफलकावरती धावा लागतील बऱ्याच चेंडू नंतर 26 धावा 26 लॉस ऑफ 2 विकेट्स चेतन लवकर बाद झाला 9 धावांवरती नंतर मच्छिंद्र बॅक टू बॅक बाद झाला इथे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडी नामुष्की उंचावलेली या एकविरा I11 संघावरती थोडासा अडचणीत सापडला कारण महत्वाचे दोन्ही सलामीवर लवकरात लवकर बाद झालेत आशिष त्यामुळे येणाऱ्या नवीन फलंदाजावर दडपण असेल थोडस अडचणीचा सामना करावा लागेल कारण सेट व्हावं लागेल चेंडू घ्यावे लागतील तिथं विचार केला अंकित मालुसरे नॉनस्ट्राईकचा विचार केला तर निश्चितपणे तुषार आहे ओव्हरपिच चेंडू होता स्लो ओव्हर डिलिव्हरी यावेळी बिंदी गेंद हिंदीमध्ये म्हणतात की बिंदी गेंदचा वापर गतीमध्ये परिवर्तन केलं असं वाटलं अंकितला काही चेंडू लवकर बॅटवर फेस होईल पण असं काही घडलं नाही चेंडू मध्ये केलेली प्रक्रिया परिवर्तन मिश्रित गेंदबाजी व्हेरिएशन इज अ व्हेरी गुड वेपन त्याचा वापर केला आणि निश्चितपणे मात्र डॉट चेंडू समाप्ती यावेळी बॅटची कडा घेऊन सरळ मात्र चेंडू विस्तावतोय यष्टीच्या हातामध्ये राकेश मुंडे उत्साहित होत यावेळी मात्र बाद होणारा फलंदाज अंकित मालुसरे बॅक टू पवेलियन डीजे 'मैं तेरे कुर्बान मैं तेरे कुर्बान मेरी मेरा हिंदुस्तान मेरी जान मेरा हिंदुस्तान. थँक यू डीजे. हा आवाज ऐकलात आमचा. चला वळूया. 3 गडी बाद झाल्यात. बॅटची आउटसाइड एज लागला आणि तिथे मात्र अंकित मालुसरे स्वस्तामध्ये माघारी पडलाय. महागात पडला हा फलंदाज एकविरा I11 संघाला. इथे मात्र सफल होऊन डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे अपील मागितली जाते. यावेळी मात्र काय घडलंय काय बिघडलंय दोन्ही पंच आपापसात संपर्क करतील. मात्र पंचांकडे अपील केली जाते फर्स्ट फायटर्स कडून. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती. डावफलकावरती धावा आहेत निश्चितपणे 26 धावा. 26 ऑफ लॉस ऑफ 3 विकेट. 26 धावा डावफलकावरती आहेत. हा सव्वीस धावा धावफलकावरती आहेत निश्चितपणे. 2 षटक समाप्तीचा इशारा आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती आहेत. सतीश महाडिक गोलंदाजी मार्कवरती तयार होते. 4थं षटक हाताळेल.
सतीश महाडिक 26 धावा विचार केला एकविरा 11 संघाच्या 26 धावा धापलकावरती आहेत सतीश महाडिक गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय यावेळी थोडस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या बाहेर चेंडू अडवला जातोय मयूर गोळे त्याच्यावरती येतोय त्यावर एक धाव पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी मात्र रन आउटचा शिकार होतोय फलंदाज बाद तुषार थँक्यू ओडिसे 27 धावा धापलकावरती आहेत एकविरा 11 संघाच्या अर्थात भूषणभाई पाटील यांचा संघ आपण पाहतोय त्याच्या विपक्षीय देवेंद्र देशमुख यांचा आपण संघ पाहू शकाल फर्स्ट फायटर निश्चितपणे 27 धावा धापलकावर जास्त वेळ घेऊ नका पंच त्यांना सूचित करा आपण जास्त वेळ घेऊ नका लवकर लवकर फास्ट मध्ये आपल्या सामने संपवायचे आहेत संध्याकाळी अंधार पडत जातो त्याच्यामुळे सामने उशिरा होतात उशीर होतो यावेळी पंच आमच्याकडे इशारा करताय थोडा ऑफ तुमच्या खूपच बाहेरचा चेंडू यावेळी मात्र वाईटचा इशारा येतोय अवंतर धावसंख्येत भर पडी जाईल 28 धावा धापलकावरती आहेत एकविरा 11 संघाच्या शुभम यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय पदलालित्य पाहायला मिळत नाहीये यावेळी मात्र चेंडू वेध घेतोय यष्टीरक्षकाचा डॉट चेंडूची समाप्ती यावेळी पाहायला मिळते निर्धाव चेंडू आलाय गरज नव्हती फ्रंट फुटला येण्याची यावेळी मात्र पायांचा वापर केला पाहिजे पदलालित्य झालं पाहिजे तेव्हाच तुम्ही क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू शकता वरपे चेंडू होता कार्पेट सहाने खेळून काढला यावेळी चेंडू को कॉर्नर मध्ये पंकज येतो एक चेंडू वरती जलद गतीने तद्वर मात्र सिंगलला दिलं प्राधान्य एकच धाव पूर्ण होते शुभमची एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा येत आहेत 29 धावा 29 लॉस ऑफ 1 2 3 4 विकेट्स 4 विकेटच्या नुकसानानंतर 29 धावा धाव फलकावरती आहेत ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू यावेळी पडतोय वाईटचा इशारा पुन्हा एकदा येतोय अवांतर धावसंख्येत एक निबर पडली जाईल 30 धावा येतात धापलकावरती वाऱ्याचा वेग मात्र जास्त वाढताना पाहायला मिळतं आणि इथे फलंदाजांना मात्र पोषक असेल जर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला तर ऑफ स्टंपच्या बाहेर पॉइंट क्षेत्रामध्ये निश्चितपणे चेंडू वेगाने जाऊ शकतो इतका वाऱ्याचा वेग वाढलेला 30 धावा धापलकावरती आहेत वाऱ्याचा वेग वाढताना पाहायला मिळतंय त्याच्यामुळे थोडस क्रिकेटमध्ये बाधा येते थोडस थांबून या ठिकाणी क्रिकेट होताना पाहायला मिळत आहे यावेळी डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला हाताळतोय गोलंदाज सतीश महाडिक मी म्हटलं होतं या गोलंदाजावर विश्वास टाकला तर हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतो आता मात्र तो फॉर्म मध्ये येताना दिसतोय कमबॅक केला आपल्या गोलंदाजीवरती सतीश महाडिक ही चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते सतीश कडून मॅन फ्रॉम करंबेळी यावेळी फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न मिहीर होता पुढे उभा समोर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला शफल होऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न मात्र कौतुक करेल मी सतीश महाडिकचा ज्या पद्धतीने सतीश गोलंदाजी करतोय इतक्या वेगाने येताना सुद्धा फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवणं कठीण असतं पण यावेळी मात्र सतीश कौतुक करून दाखवते कौतुकास पात्र ठरतो यावेळी गोलंदाजी मार्क वरती सतीश महाडिक सायकला शुभम आहे पुन्हा एकदा
स्लोवर डिलिव्हरी केली होती, यावेळी अचूकता पाहायला मिळाली. यावेळी शुभमनी मात्र 20 मध्ये कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू जाते सीमा पार, चौकार. चौतीस धावा. थँक्यू रिजे. 34 धावा धापलकावरती आहेत. 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल स्पर्श फायटर या संघाला. पण निश्चितपणे आपण कौतुक करूया या ठिकाणी. जर आपण विचार केला 1999 साली 1992 साली क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रंगबिरंगी कपडे आले आणि तिथून मात्र आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रंगबिरंगी टी शर्ट परिधान केलेले पाहायला मिळाले. त्यानंतर जर विचार केला आजच्या या वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व 6व या पर्वामध्ये जर प्रत्येक खेळाडूच्या अंगावर जी जर्सी पाहायला मिळते, तर त्या टी शर्ट आपल्याला जी जर्सी पाहायला मिळते ती सन्माननीय ठाण्याचे उद्योजक सन्माननीय संतोष पाटील यांच्याकडून आपल्याला लाभलेले, त्यांचं देखील कौतुक करायला हवं. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी WTC ची युट्यूब व्यवस्था जर विचार केला तर सन्माननीय भूषणभाई पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला लाभली, त्यांचं सुद्धा आभार मानायला काहीच हरकत नाहीये. त्यामुळे तसेच आपल्याला ही मैदानाची व्यवस्था, ज्या मैदानावर आपण हे क्रिकेटचे सामने पाहतोय ती क्रिकेटची लीग आपल्याला पाहायला मिळते, ती क्रिकेटची स्पर्धा अर्थात मंगेशभाई पाटील यांच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे जे चषक आहे ते सुद्धा आपल्याला मंगेशभाई पाटील यांच्या रूपामध्ये पाहायला मिळतंय. त्यानंतर मालिकावीरासाठी ज्या या स्पर्धेतला जो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरेल मालिकावीर, त्या मालिकावीराला सायकल प्रदान करण्यात येणार आहे. ती सायकल मात्र सुजितभाई शिंदे यांच्याकडून लाभलेली आहे. त्याबरोबर आपण प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरचा चषक घेण्यात येतो. ते सामनावीरचा चषक देवेंद्र साहेब देशमुख यांच्याकडून आपल्याला लाभले, त्यांचा देखील आपण आभार मानूया. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक आकर्षक भेटवस्तू अर्थात या गरमीच्या वातावरणामध्ये थंडीसाठी कूलर आपल्याला पाहायला मिळते. ते कूलर संदेश शेठ देशमुख वीर मराठा कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष संदेश शेठ देशमुख यांच्याकडून आपल्याला लाभलेले. त्याचबरोबर पाण्याची या गरमीच्या वातावरणामध्ये सर्वात अत्यावश्यक व्यवस्था असते, ती सर्वात महत्वाची गरज असते ती म्हणजे पाण्याची व्यवस्था. समीर साहेब कचरे यांच्याकडून आपल्याला लाभले, त्यांचं देखील आपण आभार मानूया. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक ब्रँडेड कंपनीचे शूज आपल्याला पाहायला मिळेल. या लीग मध्ये जो फिल्डर उत्कृष्ट ठरेल त्या उत्कृष्ट फिल्डरला निश्चित मात्र ब्रँडेड शूज देण्यात येतील. ते शूज आपल्याला पाहायला मिळतील. आमचे नारंगी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अजयराव देशमुख यांच्याकडून पाहायला मिळतील. अजयजी देशमुख यांच्याकडून मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला शूज देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मालिकावीरासाठी जे चषक ठेवण्यात आले ते निखिलजी पाटील खरिवली यांच्याकडून आपल्याला लाभले, त्यांचे देखील आपण आभार मानूया. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजाचा चषक आहे जो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरेल त्याला मात्र श्री पोलीस पाटील नारंगी पंकज साहेब देशमुख यांच्याकडून मात्र उत्कृष्ट फलंदाजासाठी चषक लागलाय. त्याचबरोबर विचार केला उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे चषक आहे ते मात्र राकेश साहेब देशमुख नारंगी यांच्याकडून आपल्याला लाभलेले आहे. राकेश देशमुख यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर उत्कृष्ट विकेट किपरसाठी ट्रॅक टी शर्ट आणि कॅप देण्यात आला. शेवटच्या सामन्यानंतर ती उत्कृष्ट विकेट किपर साठी असणारी ट्रॅक टी शर्ट कॅप आपल्याला निलेश साहेब थोरवे यांच्या माध्यमातून लाभलेले. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जेवढे काही चेंडू लागणार आहेत नेव्हियाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतात, ते नेव्हियाचे चेंडू अवधूत साहेब घारे उद्योजक यांच्याकडून आपल्याला लाभले, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करूया. त्यानंतर मालिकावीर जो खेळाडू ठरणार आहे त्याला बॅट देण्यात येणार. ती बॅट सागर साहेब पाटील मॅन फ्रॉम गोरठण गावदेव गोरठण यांच्याकडून आपल्याला लाभलेलं आहे. त्याचबरोबर सर्वाधिक षटकारासाठी घड्याळ देणार तर एक वॉच चांगलं ब्रँडेड कंपनीचं वॉच आहे, ते वॉच आपल्याला पाहायला मिळेल सुधीर साहेब पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहे. मॅचला सुरुवात होती आणि पाहायला मिळते पहिल्या षटकाचा पहिला चेंडू असेल. त्याचबरोबर ऑरेंज व पर्पल कॅप आपल्याला लाभेल मंगेश साहेब गायकर यांच्या माध्यमातून कनबेळी यांच्याकडून आपल्याला लाभलेली आहे. त्याचबरोबर मैदान बनवण्यासाठी लागणारा रोलर आपण मनीष साहेब देशमुख यांच्याकडून आपल्याला लाभलेले, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. या सर्व सहकारी करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि दानशूर व्यक्तींचा आपण आभार व्यक्त करूया, कौतुक व्यक्त करूया की आपण हातभार लावलात आणि या ठिकाणी वीर मराठा प्रीमियर लीगला सहकार्य केलं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही बोध वाक्य आपण खऱ्या अर्थाने पुढे आणलं. तसेच सर्वांना सहकार्य करता आपण सहकार्याची भावना या ठिकाणी लाभवली, त्याबरोबर वीर मराठा कमिटी आपल्या मनापासून आभार व्यक्त करते आहे. निश्चितपणे डॉट चेंडूची समाप्ती धावफलकावरती धावा आहेत, एक धाव. मॅन फ्रॉम मच्छिंद्र पाटील, यावेळी मच्छिंद्र पाटील ड्राईव्ह पाहायला मिळते. कोण
कुणाल पाटील जोराने आला होता चेंडूवरती, तद्वर मात्र एकच धाव मिळते. बघा थोडासा बदल केला गेला, चेंजेस पाहायला मिळते फर्स्ट फायटरच्या सलामीराकडून. मयूर गोळे बरोबर मात्र सतीश माडिकला पाचारण केलंय. राकेश मुंडे थोडा थांबलाय. निश्चितपणे थोडासा संघ मालकाने आणि कर्णधाराने थोडासा बदल केलाय आपल्या स्ट्रॅटर्जी मध्ये. सलामीवीर आपण पाहू शकाल दोन्ही मयूर गोळे आणि सतीश महाडिकला आपण पाचारण केलेलं पाहायला मिळतात, मार्गस्थ झालेलं पाहतात. मग केतन मुंडे स्वतः राकेश मुंडे स्वतः कर्णधार या टीमचा आणि स्वतः माघारी राहिला. माहिती थोडासा आउटफॉर्म मध्ये या मागच्या मॅच मध्ये गेला, थोडा पाठीमागे राहिलाय, स्वतःला पाठीमागे ठेवलाय आणि प्रथम प्राधान्य दिलंय सतीश महाडिकला. यावेळी चांगल्या डिलिव्हरी पाहायला मिळते, लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते. मच्छिंद्र पाटील खानाव एक्सप्रेस, कोंडा एक्सप्रेस नावाने ओळखला जाणार हा खेळाडू. मॅन फ्रॉम खानाव नाना मच्छिंद्र पाटील वेगावरती नियंत्रण आहे, वेगावरती स्वार होणारा हा खेळाडू. वाऱ्याची वार्तालाप करणारे चेंडू तो टाकताना पाहायला मिळतो, पण हा चेंडू मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. थोडासा स्लोवर डिलिव्हरी फेकली यावेळी मयूर गोळे मात्र स्तब्ध झाला. यावेळी पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. मच्छिंद्र पाटीलचं कौतुक करायला हवं. टॉस साठी यायचंय. प्रिंकल स्टार संघाचा कर्णधार आणि सरकार 11 संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. प्रिंकल स्टार संघाचा कर्णधार आणि सरकार 11 संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी आपण यायचंय. 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचे. 34 धावा धापलकावरती लागल्या होत्या. निश्चितपणे एकविरा 11 अर्थात भूषणभाई पाटील यांचा संघ आणि त्याच्या विपक्षीय खेळतोय अर्थात देवेंद्रजी देशमुख यांचा संघ आपण पाहू शकाल. स्पर्श फायटर आणि निश्चित आपण विचार केला स्पर्श हे नाव लकी ठरतंय देवेंद्र देशमुख यांच्यासाठी. जर गेल्या वर्षीचा विचार केला तर शिवकन्या हे नाव दिलं होतं. शिवकन्या 11 स्टार त्यांनी देवेंद्र देशमुख यांनी आपल्या संघाला नाव दिलं. यावेळी स्पर्श फायटर नावाने खेळतोय. दोन्ही संघ मला विचार करून नाव दिलं आणि निश्चित चांगला खेळ पाहायला मिळते. देवेंद्र देशमुख आणि प्रसादजी देशमुख यांनी पॅक केलेला संघ आपण पाहू शकाल. यावेळी स्पर्श फायटर निश्चितपणे 2 धावांवरती खेळतोय. थँक्यू. धाफलकावरती 1 रन मात्र क्रमांक वाटत 3 धावा धाफलकावरती आहेत. 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचंय. यावेळी मात्र सतीश महाडिक स्ट्राईकला आपल्याला मयूर गोळे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. सतीश महाडिक नॉन स्ट्राईकला 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. निश्चितपणे 3 धावा धाफलकावरती लागतात. अजूनही 32 धावांचं मंजिल आव्हान बाकी आहे स्पर्श फायटर या संघाला. पंकज देशमुख थोडेसे विचारात आहेत. कसं लक्ष्याचं पार केलं जाईल, काय रणनीती आखली जाईल, काय नियोजन केले जाईल. यावेळी मात्र सफल होऊन खेळलाय. यावेळी सिंगलला प्राधान्य दिलं मयूरनी. पॉवर प्लेचं षटक हाताळलं मच्छिंद्र पाटीलनी. कौतुक करतोय मच्छिंद्रचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या. गडी मिळवला नसला तरी मात्र पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली. 2 धावा खर्च केल्या. इथे मात्र दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज चेतन देशमुख. मॅन फ्रॉम नारंगीचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आता मात्र एकविरा संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. यावेळी हिट करण्याचा प्रयत्न, रनआउट होण्याचा प्रयत्न होता. बाल बाल बच गए. सीने की धड़कन तेज हुई थी. शायद ये गेंद अगर स्टंप को लगता तो शायद मयूर गोळे मैदान के बाहर होते, पर ऐसा कुछ हुआ नहीं. 1 रन मिला. 5 धावा धापलकावरती येत आहेत. सरकार 11 संघाचा कर्णधार आणि प्रिंकल स्टार 11 संघाच्या माध्यमातून टॉस केला जाईल. सन्माननीय निलेश साहेब सावंत यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. 34 धावा धापलकावरती आहेत. 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 5 धावा धापलकावरती लागतायत. अखूट टप्प्याचा चेंडूवरती खेळवला मयूर गोळेला. जो मयूर गोळे काल ज्याचं वादळ आलं होतं, खऱ्या अर्थाने कालचा दिवस मयूर गोळेच्या नावावरती लागला होता. त्या मयूर गोळेला, त्या वादळाला शांत करण्याचं काम करतो इथं नारंगीचा खेळाडू चेतन देशमुख एकविराई सिंगाकडून. क्या बात आहे. 7 चेंडूचा विचार करा मयूर गोळेचा तर 5 चेंडू डॉट निघालेत आणि 2 चेंडूवरती धाव काढले. म्हणजे 5 चेंडू सरासरी बघितली तर फक्त 1 पूर्णांक
90.1 सरासरीने खेळतोय. वाईटचा इशारा येतोय. इट इज अ कॉल फॉर अंपायर, शुड बी वाईट. सरकारी लेवल संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय असेल निर्णय? बॉलिंग. दहा फलकावरती धावा आहेत. 6 धावा. 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा शफल होऊन करण्याचा प्रयत्न. पायांचा वापर दिसला नाही यावेळी. चेतन थोडसा फॉलोथ्रो मध्ये आला. चेंडूला अडवणी केली, फेकी केली, हिट करण्याचा प्रयत्न केला. मात्र इथे मयूर गोळे पॉपिंग क्रीज वरना बॉलिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. एक डाव निश्चित पूर्ण होते. इथे मात्र चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजचा अटॅक पाहायला मिळतंय. वेगावरचं नियंत्रण पाहायला मिळतंय. वेगावरती वार्तालाप करणारा चेंडू पाहायला मिळतोय. धापलकावरती धावा आहेत. 7 धावा. सात धावा. 7. पहिल्या षटकामध्ये 2 होत्या, नंतर 5 आल्या. पहिल्या 3 सिंगल आल्या, त्यानंतर एक वाईड आला, नंतर एक सिंगल आली. मच्छिंद्र खर तर एक षटक 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती 7 धावा आहेत. थोडस संकट आलंय. पंकज यांचा विचार केला तर पंकज अर्थात देवेंद्र देशमुख स्वर्स फायटर यांच्या संघावर संकट आलंय. यांच्यासाठी एक निश्चित शेर अदा करेल. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त करून देऊ नका. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. संघर्ष मैदानात होऊ द्या. संघर्षासाठी ही लढाई आहे. लढाई जो जिंकेल तो मात्र या सामन्यामध्ये विजयी होईल. संघर्ष मराठी माणसांच्या पाट्याला पुजलेला आहे. त्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. जेवढा संघर्ष मोठा होईल तेवढी लढत चांगली मोठी होईल आणि जेवढी लढत चांगली होईल तेवढा विजय तुमच्या आतमध्ये येईल. त्याच्यामुळे लढत संघर्ष तुम्हाला करावा लागेल. या मैदानावरती झुंजावं लागेल, खेळावं लागेल, लढावं लागेल, प्रयत्न करावा लागेल, एफर्ट दाखवावा लागेल. गोलंदाजी मार्क वरती बदल होतोय. मिहीर येते गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक हाताळतोय. स्पर्स फायटर मात्र अडचणीत सापडलाय. 7च धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चेतनचं कौतुक करेल त्या पद्धतीने गोलंदाजी केली चेतननी. सिंगलला दिलं प्राधान्य. मयूर गोळेला शांत ठेवलंय. बघा थोडी रणनीती चुकली या ठिकाणी. संघ व्यवस्थापकांची स्पर्श फायटरची गरज होती. राकेश मुंडेला जायची, त्यावेळी सतीश माडिकला टाकलं. रणनीती फेरबदल झाला. तिथे तुम्हाला त्याचा चुका तुम्हाला त्या चुका बदलाव्या लागतील, बरोबर कराव्या, ते सुधाराव्या लागतील. ही चूक मात्र महागात पडली, कारण सतीशला सुद्धा रोखून धरलाय. आणि जिथे संपर्क चांगला नसतो, कॉन्टॅक्ट नसतो, तिथे मात्र तुम्हाला चुका घडतात. जर मयूर गोळे आणि राकेश मुंडेची जोडी जर मागचा कालचा दिवस गाजवत होती, अर्थात त्यांचा कॉन्टॅक्ट आणि संपर्क चांगला होता, त्यांच्यामध्ये तालमेल चांगलं होतं. आणि जेव्हा एकमेकांचा तालमेल संपर्क चांगला होतो तेव्हा निश्चित चांगला खेळ अपेक्षित असतो. आता मात्र सतीश आणि मयूर गोळेमध्ये तालमेल दिसून येत नाही, त्याच्यामुळे चुका घडतात. जास्तीत जास्त चेंडू ते खातात, त्याच्यामुळे डॉट चेंडू येत आहेत. प्लॅनिंग थोडस चुकतंय. मयूर गोळेला पूर्णपणे जखडून ठेवलंय, शांत ठेवलंय. यावेळी मात्र मयूर गोळे बॅक टू पवेलियन. मयूर गोळे सारखं वादळ शांत ठेवण्याचा पराक्रम केलाय यावेळी चेतननी, मच्छिंद्रनी आणि विचार केला तर आता मिहीरनी. तिन्ही गोलंदाजांनी चांगला खेळ केला. 10 चेंडू फेस केले मला वाटतंय मयूर गोळेनी आणि 10 चेंडूवरती फक्त 4च धावा काढण्यामध्ये यशस्वी ठरला मयूर गोळे. इथे मात्र थोडीशी निराश कामगिरी, अडचणींचा बराचसा सामना केला. 10 चेंडू तब्बल खेळले आणि 4च धावा फक्त काढल्या मयूर गोळेने. इथे मात्र वादळाला शांत केलं होतं. जे वादळ का घोंगावलं, पण आज या वादळाला शांत करण्याचं काम केलंय अर्थात चेतन, अर्थात पिंट्या, मच्छिंद्र पाटील आणि मिहीरने. या तिन्ही गोलंदाजाचं कौतुक मी करेल एकविराई संघाकडून. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली मच्छिंद्र पाटीलने, 2च धावा खर्च केला, विकेट मिळवला नाही, पण त्यानंतर चेतननी गोलंदाजी हाताळली, 5 धावा खर्च केल्या, विकेट जरूर मिळाला नसता तरी कौतुक करील. त्यानंतर मिहीर गोलंदाजी हाताळतोय आणि महत्वाचा विकेट टिपतोय या ठिकाणी मयूर गोळे.
संकेत मते अंधेरे रसेल यायचंय. संकेत मते राकेश मुंडे हावी होतोय. आक्रमक मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती चप्पल होऊन डान्सिंग डाऊन प्रॉपिंग ट्रीचा इस्तेमाल करतोय. पण यावेळी मात्र एक ते सिंगल एकच धावेल दिला प्राधान्य. धापलकावरती धावा येतील 10 धावा. संकेत मध्ये आपण या ठिकाणी संपर्क करायचे. समालोचन कक्षाला आपण साईडला प्रिंकल इलेव्हन सांचे कर्णधार आपले वाट पाहतोय. संकेत मते मॅन फ्रॉम डोडवत 10 धावा धापलकावरती आहेत. मी कौतुक करेल मच्छिंद्र पाटीलचा 2 धावा खर्च केल्या आणि काय प्रकारची कॅप्टनशिप पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त अतिशय उल्लेखनीय कामगिरी करतोय नाना. यावेळी चांगला फटका. यावेळी मात्र चित्रशक्ती ते आहे. काय घडणार काय बिघडणार. यावेळी मात्र जातो चेंडू बी शेप मधना सरस सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. 14 धावा धापलकावरती लागतात. या चौकाराच्या मदतीने सतीश महाडिकला आक्रमक व्हायला लागल. सलामीला गेलेला फलंदाज आहे सतीश. सतीशला जेवढे मोठे फटके मारायचे तेवढे फटके आता मारा. आता नाही तर केव्हा. अब नाही तर कब. आता सतीशला मोठे फटके मारायला लागतील. 14 धावा धापलकावरती येत आहेत. यावेळी ओरपे चेंडू. यावेळी सामना केला. सरळ भिडकावून दिला चेंडू सीमारेषा पार. कॉमेंट्री बॉक्सच्या वरून डोक्यावरून सीमारेषा पार येतोय चौकार. थँक्यू डीजे. 20 धावा धापलकावरती लागतात. 6 चेंडू शिल्लक आहेत. 1 षटक बाकी आहे आणि गरज आहे 15 धावांची. अजूनही काही बिघडलं नाही. अजूनही काही घडलं नाही. अजूनही सामना फर्स्ट फायटर खेचून आणू शकतो. इतकी ताकद राकेश मुंडे आणि अर्थात सतीश महाडिककडे आहे. अजूनही काही बिघडलं नाही. काही बिघडलं नाही. पण मात्र यावेळी 20 धावा धापलकावरती लागतात. मी निश्चितपणे कौतुक करेल यावेळी सतीशचं. ज्याला सांगितलं होतं मोटिवेट केलं थोडस मी आणि मात्र मोठे फटके मारेल का. आणि मोठा फटका आला. सतीशच्या भातामधला षटकार आला. 20 धावा धापलकावरती लागतात. 15 धावांची अजूनही अपेक्षा असणार आहे फर्स्ट फायटर संघाला. पण यावेळी कॅप्टन कुल काय नियंत्रित गोलंदाजाला काढतोय. कोणता गोलंदाज यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर येईल याचा निर्णय घेणं खूप गरजेचं असेल. आता गोलंदाज कुठला निघेल. कोणत्या गोलंदाजाला 5 रन केले हे सर्वात महत्वाचा निर्णय ठरेल इथे. खुर्ची घे खुर्ची आणि चेंडू पाठवा. इतनी देरी तो एक माशुका भी अपने आशिक के लिए नहीं करती. इतना देर एक गेंद के लिए लगाया है आपने. बराबर ना सर. चला चेंडू फेका. जुना आलाय मैदानात. 6 चेंडू आणि बघा आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना निश्चित कळवतो या ठिकाणी एकविरा 11 संघ आणि स्पर्श फायटर लढतोय. स्पर्श फायटर संघाला जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि गरज 15 धावांची. एखादा मोठा टोला राकेश मुंडेच्या भातामधून निघणार का. का एखादा चांगला चेंडू अंकित मालुसरेकडून पडणार का. हे मोठं गणित आहे. हे मोठं समीकरण आहे. हे पडलेलं प्रश्नचिन्ह आहे तमाम प्रेक्षकांना. या प्रश्नाचं उत्तर भेटेल या 6 चेंडूवरती. कोण जिंकेल कोण हारेल. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू भिडकावून दिला. सरळ चेंडू जाते सीमारेषा पार. आर पार 6 धावांचा षटकार. थँक्यू डीजे. मोटिवेट होतो या ठिकाणी राकेश मुंडे. प्रेरणादायी कथा आपल्याला पाहायला मिळतात. प्रेरणादायी वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. पण राकेश मुंडे मोटिवेट होतोय. जितकी प्रशंसा केली जाईल तितके फलंदाज हवी होतात. जितकी गोलंदाजी प्रशंसा होईल तितके गोलंदाज आक्रमक होतात. यावेळी पहिल्या चेंडूवरती आक्रमक झाला राकेश मुंडे. राकेश मुंडेचा विचार केला सर तर तांबाटीचं मैदान खऱ्या अर्थाने गाजवलं होतं. 7 चेंडूवरती लगातार 7 षटकार मारणारा हाच प्लेअर आहे राकेश मुंडे सायकला. राकेश मुंडे मॅन फ्रॉम खानाव.
यावेळी शफल झाला, पॉपिंग ग्रीजचा इस्तेमाल केला. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन क्रिकेट पाहायला मिळालं. शफल झाला होता पण रन मात्र मिळणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू फेस केले या षटकातले. 2 चेंडूवर आल्या 6 धावा. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 9 धावांची. 4 चेंडू 9 धावांची गरज. एखादा मोठा फटका राखेच्या भात्यामधून निघणार का, एखादा चेंडू विकेट घेणार का, हा प्रश्नचिन्ह पडलाय तमाम प्रेक्षकांना. यावेळी मोठा फटका लॉफ्ट झाला. क्षेत्ररक्षक येते गोळीच्या वेगाने. इथे काय घडणार, शुभम मात्र कुठली चूक करत नाहीये. यावेळी मात्र राकेश मुंडे बॅक टू पवेलियन. थँक्यू. राकेश मुंडे बाद होतोय. षटकार खेचला जोर पण यावेळी राकेश मुंडे बाद होतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 9 धावांची. सतीश महाडिक स्ट्राईकला आहे. 9 स्ट्राईकला असेल क्रिस गेल, मंगेश देशमुख मॅन फ्रॉम नारंगी. यावेळी अंकित मालुसरेने विकेट टिपलाय. अर्थातच फलंदाज बाद झाला राकेश मुंडे. 3 चेंडू 9 धावा. ओहो, यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय हा चेंडू. आउट झाला आणि तिथे मात्र अवांतर धावसंख्येत भर पडते. वाईटचा इशारा आला. थोडस मैदानावरती वातावरण तापतंय नानाचं. एका धावेनी भर पडते. धावसंख्या बदलते. आकडा लागतो धाफलकावरती. 27 धावा. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 8 धावांची. अंकित मालुसरे लाईन बिघडते. सतीश महाडिकला ओळखावं लागल. इथे खेळावं लागल, झुंजावं लागल, लढावं लागल. यावेळी हा फटका सरळ जातोय चेतनच्या हातामध्ये. इथे मात्र बाद होतोय अर्थातच सतीश महाडिक. थँक्यू डीजे. 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र गरज आहे 8 धावांची. 2 चौकार येणार का. एक पराक्रम केला मंगेशने मागच्या वर्षी 2 चेंडू मध्ये 2 षटकार हाणले होते. आता तो पराक्रम करावा लागेल मंगेशला. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चौकारांची अपेक्षा असणार आहे. येतील का मंगेशच्या भात्यापातना 2 चौकार, येईल का एखादा मोठा षटकार. मात्र तमाम प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात मंगेश वरती. ओहो, यावेळी काय करता. यावेळी प्लेअर येतोय चेंडूवरती. तद्वर मात्र मिळते सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. यावेळी दुसऱ्या धावेला फलंदाज बाद. थँक्यू ओडीजी. शेवटचा एक चेंडू या सत्रातला, या षटकातला शिल्लक आहे आणि गरज आहे 7 धावांची. क्रिकेट आहे असा खेळ आहे. हे रंग बदलणारा सरडा आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आर्यन प्रीमियर लीग आम्ही केली होती आणि आर्यन प्रीमियर लीग मध्ये एक चेंडूवरती 19 तब्बल धावा आल्या होत्या. हे आम्ही पाहिले अक्षरशः मायक्रोफोनवर सुद्धा आम्हीच होतो आणि डोळे
वठारले होते आमचे त्यावेळेस. एक चेंडूवरती 19 धावा काढल्या होत्या एका फलंदाजाने. इथे एक चेंडू आणि एक 7 धावांची गरज आहे. देसाई पाड्याच्या मैदानावरती 12 चेंडूवरती 4 धावा दिल्या नव्हत्या एका गोलंदाजाने. तर पेडलीच्या मैदानावरती सुद्धा विक्रम घडला होता. 6 चेंडू डॉट आले होते आणि एक धाव काढून दिली नव्हती. असे रेकॉर्ड्स आहेत या क्रिकेटमध्ये. हा क्रिकेट हा म्हणूनच रंग बदलणारा सरडा आहे. सरड्यासारखा रंग बदलतो. इथे मात्र एक चेंडू गरज आहे 7 धावांची. एखादा नो पडणार का, एखादा वाईट येणार का, एखादा षटकार लागणार का, अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तर मिळतील या चेंडूवरती. आला यावेळी षटकार आला पण लेट आला. देर से आया पर आया जरूर. एकाच जावेनी मात्र या ठिकाणी स्पर्श फायटर संघ हारतोय, पराभूत होतोय. हॅलो, संदेश दादा खेळतोय.